हिअर ॲडजस्टमेंट्स फायनल अकाउंटमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे काढल्या जाते आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. ॲडजस्टमेंट इज गिवन इन द फायनल अकाउंट आणि त्या ॲडजस्टमेंटचा वापर करून आपल्याला फायनल अकाउंट म्हणजे बॅलन्स शीट टॅली करायची असते. आता ॲडजस्टमेंट हे कशा कशावर असतात? देर आर व्हेरियस फॅक्टर इन द ॲडजस्टमेंट. फर्स्ट इज क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला माहित आहे, म्हणजे वर्षाच्या शेवटी जे फिनिश्ड गुडचं अनसोल्ड स्टॉक असतो, दॅट इज कॉल्ड क्लोजिंग स्टॉक. द अनसोल्ड गुड्स लाईंग इन स्टोअर ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर म्हणजे दॅट इज कॉल्ड क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉकचं कसं इफेक्ट होतो? आता मॅक्झिमम टाइम क्लोजिंग स्टॉक इज गिवन इन द ॲडजस्टमेंट. म्हणजे बऱ्याच वेळेला हे क्लोजिंग स्टॉक हा ॲडजस्टमेंट मध्येच दिलेला असतो, कारण तो वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेला असतो म्हणून. मग त्याची एंट्री कशी होते माहिती आहे काय? स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट. स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट म्हणजे स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला, म्हणजे कशामध्ये? लेजरमध्ये. स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला बाय ट्रेडिंग अकाउंट लिहायचं. आणि आता इथं स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट म्हणजे ट्रेडिंग अकाउंट इथे क्रेडिट झालेलं आहे. मग ह्या क्रेडिटच्या टू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे ट्रेडिंग अकाउंट आपण जे बॅलन्स शीट मध्ये सुरुवातीला प्रोफार्मा ऑफ ट्रेडिंग अकाउंट बघितलेलं आहे की त्या प्रोफार्म्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असते. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक किंवा बाय स्टॉक अकाउंट असं घ्यायचा आयटम असतो. म्हणजे ॲडजस्टमेंट मध्ये जर क्लोजिंग स्टॉक दिलेला असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा असतो. म्हणजे देर आर टू इफेक्ट्स ऑफ क्लोजिंग स्टॉक. टू फोल्ड इफेक्ट ऑफ ॲडजस्टमेंट विल बी. फर्स्ट इज शो ऑन क्रेडिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचा असतो क्लोजिंग स्टॉक. त्याचबरोबर सेकंड इफेक्ट इज ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. म्हणजे यू कॅन राईट द ॲडजस्टमेंट ऑफ क्लोजिंग स्टॉक. तुम्ही असं म्हणजे नोट घेऊ शकता याचं तुमच्या नोटबुकवर की क्लोजिंग स्टॉक ॲडजस्टमेंट मध्ये असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे दाखवायचा म्हणजे घ्यायचा आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला पण दाखवायचं किंवा तिथे घ्यायचं. असं देर आर टू इफेक्ट्स ऑफ क्लोजिंग स्टॉक इन द बॅलन्स शीट. हे झालं क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मी की लॅबिलिटी साईडचा आपण ज्यावेळेस म्हणजे त्याच्यावर डिस्कस करत होतो त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हा एक त्या ठिकाणी आयटम आला होता. म्हणजे दोज एक्सपेन्सेस विच हॅव बीन इन्कर्ड अँड नॉट येट पेड. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे असा खर्च आहे की जो खर्च झालेला आहे परंतु अद्यापर्यंत दिलेला नाही. म्हणजे नॉट येट पेड म्हणजे दॅट इज 100% एक्सपेन्सेस. तो 100% खर्च म्हणजे आपण स्पेंड झालेला आहे परंतु तो दिलेला नाही. तर त्याला कसं ट्रीट करायचं? एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. इफ outstanding expenses is given in the adjustment of final account, you can treat in this way expenses account debit to outstanding expenses. There are two-fold effects of the outstanding expenses. First is
will be show on debit side of trading and profit loss account by way addition to particular expenses. असे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला किंवा आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला हे घेतले जातात किंवा ते दाखवले जातात. कशावरून? तर त्या टाइप ऑर नेचर ऑफ द एक्सपेन्सेस. म्हणजे तो खर्च ट्रेडिंग अकाउंट मध्ये येणार आहे का तो खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये येणार आहे. डिपेंड ऑन एक्सपेन्सेस, म्हणजे त्या खर्चावर अवलंबून आहे. म्हणजे त्याचा एक इफेक्ट कसा होईल? डेबिट साइड ऑफ द ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट, विल बी शोन ऑन लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. आणि दुसरा इफेक्ट त्याचा काय होतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला किंवा तुम्ही मराठीमध्ये देयता जी बाजू असते, आवर लेफ्ट साइड ऑफ द बॅलन्स शीट, त्या देयते साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून तुम्हाला तो घेता येतो, म्हणजे दाखवता येते किंवा ते लिहिता येते आपल्याला त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला आपण ट्रीट करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा एक खर्च आहे याच्यामध्ये, प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तुम्हाला you understand about the outstanding expenses, those expenses which have been incurred and not yet paid. म्हणजे खर्च झालेला आहे परंतु दिलेला नाही, that is called outstanding expenses. Here against that, prepaid expenses, those expenses which have been paid in advance, that is whose benefit will be available in future, is called prepaid expenses. म्हणजे असा खर्च आहे जो तो प्रीपेड एक्सपेन्सेस की आपण वी पेड इन ऍडव्हान्स, म्हणजे आपण ऍडव्हान्स मध्ये दिलेला आहे, जो की भविष्यामध्ये तो खर्च होणार आहे. म्हणजे त्याच्या शब्दातच आहे प्रीपेड एक्सपेन्सेस, म्हणजे आधीच दिलेला खर्च आहे जो की भविष्यामध्ये तो 100% द्यावाच लागणार आहे. म्हणून असा जर खर्च असेल, म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस जर असा आपण दिलेला असेल इन द करंट इयर, तर बॅलन्स शीट काढत असताना ऍडजस्टमेंट मध्ये त्याची जर्नल एंट्री अशी होते, प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट. म्हणजे प्रीपेड अकाउंटच्या डेबिट साइडला टू एक्सपेन्सेस म्हणून घ्यायचं आणि टू एक्सपेन्सेस जे आहे त्याच्या क्रेडिट साइडला बाय प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून त्याला मेन्शन करता येते. म्हणजे हिअर टू फोल्ड इफेक्ट्स ऑफ द प्रीपेड एक्सपेन्सेस विल बी शोन इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय वे डिडक्शन फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. आता जे काही आपण डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वी हॅव टेकन इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इफ, तर अशा खर्चामधून ते काय करायचं? लेस करायचं, म्हणजे डिडक्शन फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देन नेक्स्ट, विल बी शोन ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. आणि असेट साइडच्या बॅलन्स शीट साइडला वी कॅन शो, म्हणजे आपण तिथं पण दाखवू शकतो, म्हणजे तिथे दाखवायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीनं प्रीपेड एक्सपेन्सेसचे टू इफेक्ट्स ऑफ द प्रीपेड एक्सपेन्सेस इन द बॅलन्स शीट ऑफ फायनल अकाउंट. तर अशा पद्धतीने हे प्रीपेड एक्सपेन्सेसचं ट्रीट करायचं त्याला. त्याच्यानंतर अॅक्युर्ड इन्कम हा नेक्स्ट आयटम आहे ऍडजस्टमेंट मध्ये येणारा. अॅक्युर्ड इन्कम, that income which has been earned but not received during the accounting year, that is called accrued income. म्हणजे हे लक्षात घ्या, हे म्हणजे ही मिळकत आपल्याला झालेली आहे किंवा इन्कम झालेलं आहे,
परंतु ते अकाउंटिंग इयर मध्ये मिळालेलं नसेल तर त्याला अक्यूड इन्कम असं म्हणतात. म्हणजे ते इन्कम येणार आहे, इन्कम झालेलं आहे आपल्याला, परंतु बट नॉट रिसिव्ड, तर त्याला असं ट्रीट करायचं, अक्यूड इन्कम अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट. टू फोल्ड इफेक्ट ऑफ द अक्यूड इन्कम विल बी शो ऑन क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे मी की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेटेड ऑफ द ऑफिस हे सगळे येतात आणि रिलेटेड इन्कम ऑफ द बिझनेस, म्हणजे जे काही समजा रेंट रिसिव्ड असेल, इंटरेस्ट रिसिव्ड असेल, कमिशन रिसिव्ड असेल, एनी टाईप ऑफ इन्कम, तर असे इन्कम हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला घ्यायचे असतात. तर अशा पद्धतीने हे अक्यूड इन्कम हे क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायचं आणि नंतर नेक्स्ट त्याचा इफेक्ट जो आहे विल बी शोन ऑन असेट साइड ऑफ बॅलन्स शीट, आणि असेट साइडला म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साइडला पण दाखवायचं. तर अशा पद्धतीने त्याचं काय होतील माहिती आहे का, दोन इफेक्ट होतात. त्याच्यानंतर अनअर्न्ड इन्कम. आता हे जे इन्कम आहे, इन्कम रिसिव्ड बट नॉट अर्न ड्युरिंग अकाउंटिंग इयर इज कॉल्ड इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. म्हणजे हे असं एक इन्कम असते की इन्कम आपल्याला मिळालेलं असते, परंतु त्याचा म्हणजे ते त्याला विशिष्ट प्रकारचं म्हणजे ट्रीट झालेलं नसते ते, म्हणून त्याला इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स असं म्हणतात. म्हणजे समजा कमिशन समजा आपल्याला कशावर तरी मिळणार असेल तर ते ऍडव्हान्स मध्ये मिळालं असेल, परंतु त्याचा हिशोब कधी होईल ते पूर्ण झाल्यानंतरच. किंवा आपण समजा एखाद्या पार्टीला वस्तू जर समजा सप्लाय करायची असतील आपल्याला, तर ती पार्टी आपल्याला जर समजा कमिशन देत असेल तर दॅट इज कॉल्ड अनअर्न्ड इन्कम. तर त्याचं एंट्री अशी होते, इन्कम अकाउंट डेबिट टू इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. देर आर टू फोल्ड इफेक्ट्स ऑफ द unearned income. First is will be shown on credit side of profit and loss account by the way of deduction from particular income. आता आपण वर्षभरामध्ये झालेले होल इन्कम ऑफ द इयर, पूर्ण वर्षाचे आपण इन्कम झालेले किंवा अर्न झालेलं, रिसिव्ड झालेलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण घेत असतो. तर त्या रिलेटेड इन्कम मधून हे इन्कम काय करायचं, डिडक्ट करायचं, आणि विल बी शोन ऑन लॅबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. आणि दुसरा जो इफेक्ट आहे त्याचा लॅबिलिटी साइडच्या म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला होत असतो. तर अशा पद्धतीने याचे दोन इफेक्ट हे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर डिप्रिशिएशन. यू नो वेल अबाउट डिप्रिशिएशन बिकॉज यू स्टडी 12th क्लास ऑफ द डिप्रिशिएशन. घसारा नावाचं चॅप्टर होतं तुम्हाला, बरोबर आहे. प्रतीक्षा होतं का नाही डिप्रिशिएशन? हॅलो, डिप्रिशिएशन लेसन होतं ना तुम्हाला? हा हा, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? घसारा. घसारा, करेक्ट. मग त्या घसारा कसा घेतात, म्हणजे डिप्रिशिएशन इज द रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट ड्यू टू इट्स यूज, विअर अँड टियर ट्रीटमेंट. म्हणजे डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. देर आर टू इफेक्ट्स ऑफ द डिप्रिशिएशन इज शोन ऑन डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे आपण डिप्रिशिएशन हे नेहमीच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला घेत असतो, आणि त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे इज शोन ऑन द असेट साइड ऑफ बॅलन्स शीट बाय वे ऑफ डिडक्शन फ्रॉम व्हॅल्यू ऑफ कन्सर्न असेट. म्हणजे